राहुल गांधींची भिवंडी न्यायालयामध्ये हजेरी। आरएसएस अवमान प्रकरणी नवीन जमीनदार सादर केला। हर्षवर्धन सपकाळ आता राहुल गांधी यांचे नवे जमीनदार। ठाण्यात राहुल गांधींच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। भाजप युवा मोर्चाची जोरदार घोषणाबाजी। एआय समिटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध। रोहित पवारांकडून केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी। नायडूंच्या राजीनाम्यासाठी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिणार। रोहित पवार यांचीही आक्रमक भूमिका। बीएसआर कंपनी मागे प्रभावशाली लोकांचा हात। पंतप्रधान मोदी आणि अमित शहाच अजितदादांना न्याय देऊ शकतात। रोहित पवारांचं वक्तव्य। ब्लॅक बॉक्सबाबत दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप। मंत्री दादा भुसेंचा राऊतांविरोधात अब्रू नुकसानीचा खटला मागे। राऊतांनी शेतकरी आणि सभासदांची दिलगिरी व्यक्त केली, त्यामुळे खटला मागे। राऊतांकडून अद्वै हिरेंवरती चुकीची माहिती दिल्याचा आरोप। ठाकरेंच्या शिवसेनेमुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर झाला नाही हे सत्य। चंद्रपूरमधील सत्ता संघर्षावरून हर्षवर्धन सपकाळ यांचं हे विधान। चंद्रपूरमध्ये आम्ही तुमच्या बरोबर होतो। अंतर्गत गटबाजीमुळे तुमचा पराभव झाला। तुम्ही एकत्र येऊ न शकल्याने चंद्रपूरच्या राजकारणावर परिणाम झाला। संजय राऊत यांची ही प्रतिक्रिया। चंद्रपूरच्या सत्ता संघर्षात माझी चूकच नाही तर माफी मागण्याचा प्रश्न नाही। हितशत्रूंनी माफी मागितल्याची अफवा पसरवली। विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची सुनील तटकरे यांना पूर्वकल्पना। 16 जानेवारीला तटकरे अजितदादा आणि सुळेंना भेटलेले, सूत्रांची माहिती। विलिनीकरणानंतर भुजबळ राज्यसभेवर जाणार होते। अजित पवारांनी स्वतः आम्हाला या संदर्भात सांगितलेलं। अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट। राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनही विरोधी पक्षनेत्या विनाच होणार। विधानसभेनंतर आता परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद रिक्त। 10% निकष पूर्ण होत नाही, त्यामुळे काँग्रेसचा दावा रखडला। फरार आरोपी कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला। धनंजय देशमुखांच्या दाव्यानं मोठी खळबळ। कृष्णा आंधळे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात फरार। 6 महिन्यांमध्ये मिळालेली माहिती धनंजय देशमुखांनी सीआयडीला दिली। मनोज जरांगे यांचा बुलढाण्यातल्या चिखला गावाच्या नागरिकांसोबत संवाद। शिवजयंतीला शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद झालेला। वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पोलिसांचा तगडा बंदोबस्त। उन्हाळ्याच्या तोंडावरती हवामानात मोठा बदल। 23 फेब्रुवारीनंतर विदर्भ मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता। काही भागात ढगाळ वातावरण। हवामान विभागाचा हा अंदाज। मुंबईची हवा ही अतिधोकादायक वळणावर। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 344 वर। शहरात धुक्याचं साम्राज्य। शिर्डीमध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला अटक, तर 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर धर्मांतर आणि लग्नासाठी दबाव। मुख्य आरोपी इरफान शेखला अटक। पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। गोरगरीब महिलांना आमिष दाखवून अंडाशयाची तस्करी। बदलापूर पोलिसांकडून 3 महिलांना अटक। वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये कॉपीमुक्त अभियानाचे धिंडवडे। पहिल्याच पेपरला पोलिसांसमोर उघडपणे कॉपी, व्हिडिओ व्हायरल। पंतप्रधान मोदी लवकर इस्रायलच्या दौऱ्यावरती जाणार। मोदींच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील धोरणात्मक आणि तांत्रिक संबंधांना नवी गती मिळणार। अभिनेता रणवीर सिंह धमकी प्रकरणी हॅरी बॉक्सर विरुद्ध लुकआउट नोटीस जारी। धमकीच्या व्हॉइस नोटमध्ये 20 कोटींच्या खंडणीची मागणी। मुंबई गुन्हे शाखेने हरियाणा पोलिसांना या संदर्भातली माहिती पाठवली।